अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर 23 एप्रिल 2026 अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी गुरुपुष्यमृत योग आहे. तर तो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्याला गुरुपुष्यमृत योग असे म्हटले जाते. तर आपल्याला या दिवशी सेवा काय करायची आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती सेवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची आहे, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सेवा करायची आहे. तर ती उच्च कोटीची सेवा म्हणजे 12 फुलवातींची सेवा आहे. ही सेवा गुरुवारी करायची आहे. तर ही सेवा घरातून कोणीही करू शकतं. फक्त मासिक धर्म विटाळ असेल तर ही सेवा करता येणार नाही. ही सेवा एकूण 24 दिवसाची असते. लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे ही. कितीही आर्थिक समस्या असल्या तरी ह्या सेवेने नक्कीच त्या बाहेर पडू शकाल तुम्ही. ही सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30 मध्ये ही सेवा तुम्हाला करता येणार नाही. असं म्हटलं जातं की लक्ष्मी प्राप्तीचे द्वार या दिवशी उघडले जातात. तर येत्या गुरुवारी अखंड लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आपल्याला करायची आहे. तर आता ही सेवा कशी करायची ती तुम्हाला सांगणार आहेत. ही सेवा 12 फुलवातींची आहे. तर आपल्याला इथे फुलवाती लागणार आहेत. तर पहिले 12 दिवस तुम्हाला चढत्या क्रमाने फुलवाती प्रज्वलित करायची आहे. पहिल्या दिवशी हे बघा, ही फुलवात आहे. या अशा फुलवाती घ्यायच्या. पहिल्या दिवशी चढत्या क्रमाने पहिल्या दिवशी ही वाती आपल्याला पहिल्या दिवशी गाईच्या तुपामध्ये, शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. पहिल्या दिवशी चढत्या क्रमाने ही एक फुलवात घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 वाती घ्यायच्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 3 वाती घ्यायच्या. चौथ्या दिवशी 4 वाती घ्यायच्या या फुलवाती. 5व्या दिवशी 5 वाती घ्यायच्या. त्यानंतर 6व्या दिवशी 6 वाती घ्यायच्या. 7व्या दिवशी 7 वाती घ्यायच्या. 8व्या दिवशी 8 वाती घ्यायच्या. 9व्या दिवशी 9 वाती घ्यायच्या. 10व्या दिवशी 10 वाती घ्यायच्या. त्यानंतर 11व्या दिवशी 11 वाती घ्यायच्या आणि 12व्या दिवशी 12 वाती घ्यायच्या. आता ह्या 12 वाती आपण एका मोठ्या दिव्यामध्ये अशा भिजवून 12व्या दिवसापर्यंत त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहे. लक्षात घ्या, पहिल्या दिवशी एकच वात घ्यायची. दुसऱ्या दिवशी चढत्या क्रमाने वाती लावायची आपल्याला. आता पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी आपण ही एकच वात प्रज्वलित करायची. दुसऱ्या दिवशी 2 वाती प्रज्वलित करायच्या. तिसऱ्या दिवशी 3 वाती प्रज्वलित करायच्या. अशा चढत्या क्रमाने आपल्याला ह्या फुलवाती लावून घ्यायच्या आहे आणि ह्या शुद्ध गाईच्या तुपामध्येच भिजवायच्या आहेत. पहिल्याच दिवशी तुम्ही जेव्हा ही वात प्रज्वलित कराल तेव्हा काय करायचं, एका दिव्यामध्ये कोणताही दिवा घ्या, पणती घ्या, पण तो मोठा घ्या, जेणेकरून त्या वाती तुमच्या शेवटपर्यंत सगळ्या एकत्र बसतील. त्या वाती पहिल्या दिवशी ती वात प्रज्वलित केल्यानंतर त्या वातीची जी काजळी असेल ती काढून टाकायची. नंतर दुसऱ्या दिवशी 2 वाती लावायच्या, 3 वाती लावायच्या, 4 वाती लावायच्या, 5 वाती लावायच्या, 6 वाती लावायच्या, 7 वाती लावायच्या, 8 लावायच्या, 9 लावायच्या, 10 लावायच्या, 11 लावायच्या, 12 लावायच्या आणि नंतर 13व्या दिवशी नंतर परत आपल्याला उतरत्या क्रमाने त्या वाती लावायच्या आहे. तर पहिल्या दिवशी काय करायचं, ती वात तुम्ही जेव्हा प्रज्वलित कराल तेव्हा त्या वातीला किंवा त्या दिव्याला हळद कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा नवार्ण मंत्र, 1 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 वेळा कुबेर मंत्र या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. या सेवा रोज तुम्ही जेव्हा त्या वाती प्रज्वलित कराल तेव्हा त्या रोज करायचे आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, नवार्ण मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र या सेवा, या मंत्राचं जप रोज करायचे आहे. ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही केव्हाही करू शकता. फक्त 12 ते 12:30 पर्यंत मधल्या काळात ही सेवा करायची नाही. त्यानंतर तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता. अतिशय खूप खूप प्रभावी सेवा आहे ही. हा योग फार कमी असतो सेवा करायला. तर ही सेवा तुम्ही पहिल्या दिवसापासून 12व्या दिवसापर्यंत 12 वाती प्रज्वलित करा. नंतर उतरत्या क्रमाने परत त्या वाती, म्हणजेच 13व्या दिवशी काय करायचं,
12 वाती घ्यायच्या, त्यानंतर 11 वाती घ्यायच्या, त्यानंतर 10 वाती घ्यायच्या, त्यानंतर 9व्या दिवशी 9 वाती घ्यायच्या, 8व्या दिवशी 8 वाती घ्यायच्या, 7व्या दिवशी 7 वाती घ्यायच्या, 6व्या दिवशी 6 वाती घ्यायच्या, 5व्या दिवशी 5 वाती घ्यायच्या, 4थ्या दिवशी 4 वाती घ्यायच्या, 3ऱ्या दिवशी 3 वाती घ्यायच्या, दुसऱ्या दिवशी 2 वाती घ्यायच्या आणि शेवटच्या दिवशी 1 वात घ्यायची. म्हणजेच उतरत्या क्रमाने त्या वाती लावायच्या. पहिल्या दिवसापासून चढत्या क्रमाने त्या वाती लावायच्या आणि नंतर 13व्या दिवसापासून उतरत्या क्रमाने त्या वाती लावत यायच्या. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.